माझ्याकडे ना 2च गाजर शिल्लक होते आणि तेही मऊ पडले होते. तर म्हटलं उपवासाला बटाटे खिचडी करायची आहेत, बटाटे उकडायचे आहेत. तर म्हटलं त्यातच हे वेगळ्या भांड्यात असं उकडून घ्यावं. मग बीट आणि गाजर उकडून घेतलं आणि आता पोहे धुवून स्वच्छ करून भिजत ठेवले होते. तर एका भांड्यामध्ये बीट गाजर किसून घेतले, बटाटा घेतला, हे पोहे भिजवलेले आहेत ते घेतले, हळद, लाल तिखट, मीठ हे सर्व असे मसाले घालून घेतले आणि एक संदपणा यावा यासाठी बाइंडिंगसाठी थोडंसं बेसन पीठ ह्याच्यामध्ये ॲड केलं आणि एकसारखं एकजीव होईपर्यंत छान असं मळून घेतलं. यामध्ये चाट मसाला टाकला तरी चालतो, चाट मसाला नसेल आमचूर पावडर घातली तरीही चालते. माझ्याकडे दोन्ही नव्हते अवेलेबल, तर मग म्हटलं आहे त्याच मसाल्यामध्ये करायचं होतं. तर इथे मी एकसारखे करून घेतले आणि मिश्रणाचा गोळा करून घेतला. तळ हातांवर दोन्ही तळ हातांच्या मध्ये प्रेस करून घेतला, चपटाकार याला दिला आणि बारीक रव्यामध्ये असे छान घोळून घेतले. बारीक रवा लावायचा आणि छान असे त्याला पुन्हा एकदा प्रेस करायचा, म्हणजे जो रवा टाकलेला आहे आपण याला लावलेला तो दाबून ठेवला की तेलामध्ये लगेच उतरत नाही, नाहीतर मग तो सगळा तेलात जातो आणि तेल करपलं जातं, तेलात पडून करपून जातो रवा. म्हणून मग असं हे थोडंसं प्रेस करून घेतले, एकसारखे असे गोळे करून घेतले, कटलेट्स करून घेतले आणि पुन्हा रवा लावून ठेवून घेतले. ते असे ना जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की फ्रीजमध्ये आहेत भाज्या आणि मुलांना असं चटपटीत खायचं असेल तर करून घ्यायचा. तर माझा उपवास होता, तर मुलीसाठी काय वेगळं स्वयंपाक करायचा, म्हणून मग हे असे कटलेट्स करून दिले. तिनेही खूप आवडीने खाल्ले. आणि याच्यामध्ये आपण ना सर्व भाज्या घालू शकतो, कोबी घालू शकतो, शिमला मिरची, मटार, मक्याचे दाणे, जेवढ्या भाज्या आपल्याला घालायच्या तेवढ्या पण याच्यामध्ये घालू शकतो. बटाटा जास्त घातला तरी चालतो, बटाटा जास्त घालायचा, खूप छान चव येते. तर माझ्याकडे अर्धा शिल्लक होता तर मग मी अर्धाच घातला. गॅसवरती तवा ठेवला, तव्यामध्ये तेल घेतलं. तर सुरुवातीचे 3 कटलेट्स मी डीप फ्राय केले आणि बाकीचे जे नंतर होते ते शॅलो फ्राय केले. तर डीप फ्रायसाठी थोडंसं तेल जास्त घातलं आणि खोलगट तवा असल्यामुळे सगळं तेल असं मधी बसलं, तर म्हटलं आधी डीप फ्राय करून घेते आणि हे झालं की मग तेल थोडं कमी होईल, मग त्याच्यामध्ये शॅलो फ्राय होईल. असे हे 3 कटलेट्स घालून घेतले आणि लगेच न हलवता थोडंसं त्याला जास्त वेळ असं ठेवून घेतलं, जेणेकरून खालची बाजू छान अशी खरपूस भाजली जाईल. हलवायची उलटायची घाई करायची नाही, चांगले भाजून घ्यायचे आणि नंतर मग असं थोडंसं इकडे सरकव तिकडे सरकवत करत असे छान एकसारखी एक बाजू भाजून घ्यायची आणि नंतर पलटून घ्यायचे. सतत हलवत नाही राहायचे याला, फक्त